नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 4.4 इयत्ता 12वी इंग्रजी विषयातील द साइन ऑफ फोर हे नॉवेल अभ्यासणार आहोत. हे लिहिलं आहे सर आर्थर कॉनन डॉयल यांनी. सुरुवातीला त्याची स्टोरी बघू मित्रांनो. द स्टोरी बिगिन्स विथ मेरी मॉसन हू केम टू शर्लॉक होम्स टू डिस्कस and solve the missing case of her father from 1878 from Langham Hotel, London. की मित्रांनो, मेरी मॉटसनचे वडील 1878 पासून गायब झालेले, त्यांची ती मिसिंग केस घेऊन शर्लॉक होम्सकडे आलेली आहे. फ्रॉम द 4th year of her father's missing, मेरी started receiving a precious pearl. की तिचे वडील हरवल्यानंतर 4थ्या वर्षापासून तिला मौल्यवान असा मोती दरवर्षी मिळतोय. At the 10th year of her father's missing, sender, that is Thaddeus, send letter to her and ask her to meet him personally with 2 of her friends at Lyceum Theatre. की 10व्या वर्षी त्या मोत्याबरोबर एक पत्र येतं आणि त्या पत्रामध्ये तिला सांगण्यात येतं की तू मला तुझ्या 2 मित्रांबरोबर येऊन भेट पर्सनली लायसियम थिएटरला. मेरी होम्स डॉक्टर वॅटसन मेट हिम. ही इन्फॉर्म दॅट मेरीज फादर डाईड इन 1878. तो सांगतोय की 1878लाच तिचे वडील वारले. शी इज हेअर ऑफ पार्शियल ट्रेझर. ॲट द डेथ बेड माय फादर ओपन धिस सिक्रेट. But my brother Bartholomew is not ready to share the treasure with you, which he recently found in Pondicherry Lodge at our ancestral house. की माझ्या वडिलांनी मृत्यूशय्येवर असताना मला सांगितले हे सिक्रेट की मेरी सुद्धा जी आग्रा ट्रेझर आहे त्याच्यामधली एक भागीदार आहेत, पण माझा भाऊ बार्थोलेम्यू ते ऐकायला तयार नाही. When all 4 went to meet Bartholomew at Pondicherry Lodge, they found that Bartholomew is already murdered and murderers stole the Agra treasure. की ज्यावेळेस हे चौघं त्याला भेटायला जातात बार्थोलोम्यूला, त्यावेळेस त्याचा मृत्यू झालेला असतो, त्याचा खून झालेला असतो आणि ते आग्रा ट्रेझर चोरीत गेलेलं असतं. A poisonous thorn is found in his neck, which is fired from blowgun. To search the murderer, Holmes brought a dog named Toby. Toby led them to the bank of River Thames. After some investigation, Holmes found that the victim hired Aurora, a stream sheep, and ran through a water. की बार्थोलोम्यूचा खून करून जे 2 लोक आलेले असतात ते एका शिपच्या मार्गाने थेम्स नदीच्या मार्गाने ते पळून जातात. होम्स, डॉक्टर वॅटसन अँड पोलीस स्टार्टेड चेसिंग ऑरोरा. की ऑरोरा नावाच्या शिप्सनी ते पळून गेलेले असतात, त्यांचा पाठलाग होम्स, डॉक्टर वॅटसन आणि पोलीस करतात. They found 2 men present on it. One is Jonathan Small and other is his companion Tonga, a pygmy from Andaman Island. की टोंगा आणि जोनाथन स्मॉल त्या बोटमध्ये असतात. हा टोंगा त्यांच्यावर फायर करतो ब्लोगननी. होम्स आन्सर्ड अँड शॉट हिम डेड. की होम्स त्याला प्रत्युत्तर देतात आणि त्याचा खून त्याला तिथं धारातीर्थी पाडतात त्यांच्याकडे असलेल्या बंदुकीच्या गोळीनी. जोनाथन स्मॉल वॉज अरेस्टेड. Small informed them that he worked in Indian Army as a soldier. One day when he was swimming in river Ganga, crocodile attacked him and he lost his one leg. त्याच्यापैकी जो जिवंत असतो तो जोनाथन स्मॉल सांगतो की मी इंडियन आर्मीमध्ये होतो, परंतु एक दिवस गंगा नदीमध्ये आंघोळ करत असताना क्रोकोडाईलनी माझ्यावर हल्ला केला आणि त्यात माझा पाय मी गमावला. He fixed wooden leg. He had to left army. So he worked as overseer on an Indian plantation. In 1857, at the time of War of Independence of India, he flew and took shelter at Agra Fort. की ज्यावेळेस इंग्रजांविरुद्ध भारतामध्ये 1857चा उठाव झाला त्यावेळेस हा गोरा माणूस स्मॉल पळून गेला आग्रा फोर्टमध्ये. There he was threatened by 3 people. तिथं 3 लोकांनी त्याला पकडलं. मोहम्मद सिंग, अब्दुल्ला खान, दोस्त अकबर. आणि त्याची स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्यांच्या एका गोष्टीमध्ये तो इलिगल गोष्ट करण्यामध्ये त्यांनी साथ दिली. ही हेल्प 3 टू किल स्पाय अँड स्टोल आग्रा ट्रेझर. ही वॉज अरेस्टेड अँड सेंट टू अंदमान. There he befriended with native man Tonga and 2 guards.
की अंदमानमध्ये एक तिथला नागरिक आहे त्या टोंगा, त्याच्याशी त्याची मैत्री होती. गार्ड्स जॉन मॉर्सन अँड मेजर शॉल्टो ह्या दोघांशी त्याची मैत्री होते. ही आस्क देअर हेल्प टू रेस्क्यू फ्रॉम अंदमान अँड रेडी टू गिव्ह अ पार्ट ऑफ आग्रा ट्रेझर विच ही अँड हिज फ्रेंड हिड इन इंडिया. आणि ह्या दोघांना जे गार्ड असतात मॉर्सन आणि मेजर शॉल्टो, त्यांना ते सांगतात की आम्ही तुम्हाला आग्रा फोर्ट जो इंडियामध्ये लपवला आहे त्याचा काही भाग देऊ. शॉल्टो सिक्रेटली टूक होल ट्रेझर अँड डिसिव्ड स्मॉल अँड हिज 3 पार्टनर्स अँड मॉर्सन टू. स्मॉल वॉन्टेड टू किल मेजर शॉल्टो बट ही डाईड of heart attack. He killed Sholto's son Bartholomew and took the Agra treasure and put it in Thames River. परंतु हा स्मॉल ज्या शॉल्टोला मारायला आलेला असतो तो शॉल्टो हार्ट अटॅकने मरतो, परंतु आग्रा फोर्ट ज्याच्याकडे असतो त्याचा मुलगा बार्थोलोमेव त्याचा खून करून ते पळतात. थीम, सेंट्रल आयडिया काय आहे त्या नॉवेलची ते बघू मित्रांनो. क्वेस्ट फॉर ट्रेझर अँड ग्रीड आर द थीम्स ऑफ दिस नॉवेल. The story begins with mystery brought by Mary Morrison about Pearl and her missing father. The story took us to the Andaman Island and Agra treasure. Throughout the story, treasure brought direct and tragic changes in the life of characters. Other themes include loyalty, justice and consequences of the colonialism. की मित्रांनो ह्या सगळ्या थीम आहे. आग्रा ट्रेझर, त्याच्या अवतीभोवती घडणाऱ्या घटना, लॉयल्टी, ग्रीड, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहे. सेटिंग, बॅकग्राऊंड. द स्टोरी बिगिन्स इन लंडन ॲट बेकर स्ट्रीट. देन इट टूक अस टू लायसियम थिएटर. From Lyceum Theatre, we went to Bartholomew's house, that is Pondicherry Lodge. When Small arrested at last, we found that the conspiracy had started from India's Agra fort. Small and his 3 friends murdered a Raja spy and stole treasure, but all were arrested and sent to Andaman Island. The setting is England, India and Andaman Island, and the years which is covered in it is 1850 to 1888 Victorian era. Conflict, struggle between opposite forces. The conflict of the novel is destiny versus humans, greed versus human, and human versus human. Agra treasure not only brought short-lived happiness, but life-changing miseries in the life of every characters. Agra treasure is stolen by Small and 3 of his friends, but they hid it in Agra fort. They got 20 years of imprisonment and at Andaman Island. Small bribed Major Sholto and John Morstan to help them rescue from the place. की अशा पद्धतीने मेजर शॉल्टो आणि जॉन मॉर्सनला स्मॉल ब्राईब देतो आणि त्यांना सोडवण्यासाठी विनंती करतो. Sholto deceived Small and Morrison and took the treasure with him in London. की शॉल्टो हा स्मॉलला तर फसवतो, त्याच्या 3 मित्रांना फसवतो आणि त्याचा सक्का मित्र, खरा मित्र असतो मॉर्सन, त्याला सुद्धा फसवतो आणि लंडनला निघून येतो. With the treasure he couldn't live happily. He always remained in threat that Small will murder him. Greed made him selfish. Bartholomew became selfish and he was murdered by Small. When Small arrested, he told that he had put the treasure in Thames, so nothing is gained by all the characters in this novel. Mary lost her father. Thaddeus lost his father and brother. The loss is immeasurable. की सगळ्यांचं काही ना काही हरवतं ह्या खजिन्यामुळे.
आता कॅरेक्टरायझेशन बघू मित्रांनो. मेरी मॉर्सन, डॉटर ऑफ जॉन मॉर्सन. Dr. Watson found Mary very attractive. She was small, dainty, young lady. She was dressed simply but tastefully. She had sweet and amiable expressions on her face. Her eyes were large and blue, spiritual and sympathetic. She had brought a mysterious case to be solved by Holmes. She was very polite and discussed each and everything of her case in detail. She looked very mature and polite. She faced problems boldly. When she informed her case to Sherlock Holmes, she allowed Dr. Watson to be the part of the discussion. She always remained friendly with Dr. Watson. She liked Dr. Watson. At last, she accepted Dr. Watson as her life partner. की अशा पद्धतीने मेरी प्रेम करायला लागते डॉक्टर वॅटसनला आणि नंतर ते नंतरच्या काळामध्ये लग्न करून घेतात. Sherlock Holmes. Sherlock Holmes is the main character in the novel. Mary approached him with her case of a missing father and the purse which she received annually. He carefully observed pulse and the letters with his magnifying glass. As they found the body of Bartholomew, he quickly observed that two men committed this crime, in which one is wooden-legged man. की अशा पद्धतीने दोन लोकांनी मिळून हा बार्थोलोमेवचा खून केलेला आहे हे शर्लॉक होम्सला तात्काळ कळतं. He decoded the 4 क्रॉस सक्सेसफुली. की ते 4 क्रॉस कसले, तर ते 4 क्रॉस कोणत्या लोकांचे काय हे लगेच तो त्याला माहीत होतं शर्लॉक होम्सला. फॉर प्रिकॉशन ही यूज टू कॅरी हिज गन विथ हिम. वॅटसन फाउंड मेरी अट्रॅक्टिव्ह बट होम्स considered Mary as a client with problem. He successfully solved the mystery of Mary's father, Dr. Watson. He is the narrator of the story. या पूर्ण नॉवेलचे नॅरेटर जर कोण असेल तरी डॉक्टर वॅटसन आहे. He is doctor by profession and had a background as a surgeon in the British Army. ब्रिटिश आर्मीमध्ये ते सर्जन म्हणून काम करायचे. He is very loyal and obedient friend of Holmes. की होम्सचे ते एकदम चांगले मित्र होते. He attracted towards Mary, but he realized soon that he is mismatched to her. की मेरीवर जरी प्रेम करायला लागले तरी त्यांना नंतर कळतं की अरे ती खूप श्रीमंत आहे आणि आपण खूप गरीब आहे, मध्यमवर्गीय, मिसमॅच आहे आपण तिच्यासाठी. बट ॲट लास्ट ही प्रपोज्ड मेरी. परंतु तरी देखील मेरीचं प्रेम बघून ते तिला प्रपोज करतात. वेन ही सॉ Holmes was emotionless in Mary's case, he said to him that he is an automation, a calculating machine. की त्याला तो निर्जीव वस्तूचं संबोधन करतो शर्लॉक होम्सला. He was best observer and that is why Holmes always confirmed his observation with him.
की तो ऑब्झर्वर चांगला असतो आणि त्याच्याशी नेहमी शर्लॉक होम्स वेगवेगळ्या केसची चर्चा करतात. ही ऑलवेज रिमेन ऑनेस्ट विथ हिज फ्रेंड्स, आणि ते नेहमी प्रामाणिक राहतात शर्लॉक होम्स बरोबर. थेडियस शॉल्टो, की मेजर शॉल्टोचा मुलगा. ही इज द मॅन हू सेंट पर्ल्स अँड मेसेज टू मेरी मॉटसन अँड आस्क हर टू मीट हिम पर्सनली, accompanied with 2 friends at Lyceum Theatre. की लायसियम थिएटरला ज्या माणसाने बोलवलं भेटायला तो होता थेडियस शॉल्टो. ही इन्फॉर्म हर दॅट सम इनजस्टिस हॅज बीन डन टू मेरी, आणि तो सांगतोय की तुझ्याबद्दल तुझ्याशी इनजस्टिस झालेला आहे. ही टोल्ड दॅट हिज ओन फादर ऑलवेज बीन इन फिअर ऑफ वुडन लेग मॅन, की माझे वडील आयुष्यभर एका लाकडाच्या पायाच्या माणसाला घाबरत राहिले. ॲट द डेथ बेड हिज फादर इन्फॉर्म हिम अबाउट द ट्रेझर, आणि मृत्यूशय्यावर असताना माझ्या वडिलांनी एक राज उलगडलं की आग्रा फोर्ट चोरून आणलेलं, आग्रा फोर्टचं ट्रेझर चोरून आणलेलं आहे आणि ती पूर्ण संपत्ती माझ्याकडे. बट ही गॉट सिव्हिअर हार्ट अटॅक ॲज ही सॉ द बियर्डेड मॅन इन हिज विंडो अँड ही कुडंट टेल व्हेअर्स द ट्रेझर. आणि एकदा एका दाढीवाल्या माणसाला त्यांनी खिडकीत बघितल्यावर त्यांना अटॅक आला आणि त्याच्यातच ते निधन पावले. त्यांनी तो आग्रा ट्रेझर कुठे लपवलं हे काही कोणाला माहीत नाही पडलं. अ नोट इज फाउंड अफिक्स टू द बॉडी. इट रीड साइन ऑफ 4. आफ्टर सर्चिंग फॉर इयर्स हिज ब्रदर बार्थोलोम्यू डिस्कवर्ड ट्रेझर इन द हिडन अटॅक सिक्रेट रूम इन द फॅमिली हाऊस, की माझ्या भावाला बार्थोलोम्यूला जुन्या घरामध्ये ते सगळं संपत्ती सापडली. बार्थोलोम्यू इज नॉट रेडी टू गिव्ह शेअर टू मेरी, आणि बार्थोलोम्यू तो शेअर मेरीला द्यायला तयार नाही म्हणून मेरीला इथं त्यांनी बोलवलेलं आहे. जॉन मॉर्सन, मेरीज फादर, वर्क ॲज गार्ड ऑन अंदमान आयलंड, की अंदमान आयलंडचे गार्ड म्हणून ते काम करायचे. मिसिंग फ्रॉम डिसेंबर 1878, ही अँड शॉल्टो टूक ब्राईब फ्रॉम स्मॉल, की स्मॉलकडनं त्यांनी आणि शॉल्टोनी ब्राईब घेतलेली होती, पैसे घेतलेले होते इल्लिगल काम करण्यासाठी, आणि त्याला त्या जेलमधून पळवून लावण्यासाठी मदत करणार होते. वीक हेल्थ, व्हाईल कॉर्लिंग ओव्हर द वेल्थ विथ शॉल्टो ही डायड इन हार्ट अटॅक. शॉल्टो डिस्पोज्ड हिज बॉडी अँड टूक ट्रेझर विथ हिम इन लंडन, की एकदा संपत्तीवरनं वाद झाल्या असताना त्यांना जोराचा अटॅक आला आणि त्याच्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला आणि शॉल्टोनी त्याची बॉडी तिथंच कुठेतरी पुरून दिली. मेजर शॉल्टो, फादर ऑफ थेडियस अँड बार्थोलोम्यू, की बार्थोलोम्यू अँड थेडियसचे वडील. फ्रेंड ऑफ मिस्टर मॉर्सन, वर्क ॲज अ गार्ड ऑन अंदमान आयलंड, डायड इन 1882. ही टूक ब्राईब फ्रॉम, ब्राईब म्हणजे लाच, जोनाथन स्मॉलकडनं त्यांनी लाच घेतली. बट डिसिव्ड हिम अँड टूक आग्रा ट्रेझर टू लंडन, परंतु त्या स्मॉलला सुद्धा त्यांनी फसवलं आणि ते. जोनाथन स्मॉल, he is main culprit of whole story. He worked in Indian Army as a soldier. One day when he was swimming in river Ganga, crocodile attacked him and he lost his one leg. He fixed wooden leg. He had to left army, so he worked as overseer on an indigo plantation. In 1857, at the time of War of Independence of India, he ran and took shelter at Agra Fort. There, he was threatened by 3 people, Muhammad Singh, Abdullah Khan, and Dost Akbar. These people threatened him and he became a part of their crime. There, he befriended with native man Tonga, so he was sentenced to Andaman jail, where he made a friendship with Tonga. 2 guards, John Mawson and Major Sholto. He asked their help to rescue from Andaman and ready to give a part of Agra treasure, which he and his friend hid in India. की मेजर शॉल्टो आणि मॉर्सनला लाच देऊन ते त्या आग्रा फोर्टमधल्या
असलेल्या ट्रेझरचा एक भाग त्यांना देण्याचं त्यांनी कबूल केलं. शॉल्टो सिक्रेटली टूक होल ट्रेझर अँड डिसिव्ड स्मॉल अँड 3 पार्टनर्स अँड मॉडसन टू. स्मॉल वॉन्टेड टू किल मेजर शॉल्टो बट ही डाईड ऑफ हार्ट अटॅक. He killed Sholto's son Bartholomew and took the Agra treasure and put it in Thames River. की त्यांनी आग्रा ट्रेझर चोरली, बार्थोलोम्यूचा खून केला आणि ती सगळी ट्रेझर त्यांनी थेम्स रिव्हरमध्ये टाकून दिली. आता ह्या नॉवेलमध्ये प्लेसेस कोणकोणते ते बघा मित्रांनो. लंडन. मेरीज फादर गोज मिसिंग इन लंडन फ्रॉम लँगहॅम हॉटेल. मेजर जॉन शॉल्टो लिव्स इन लंडन. की मेजर शॉल्टो पण लंडनला राहायचा, मेरीचे वडील लंडनला राहायचे. मेरी मिट्स होम्स ॲट बेकर स्ट्रीट. आणि होम्सचं सुद्धा घर बेकर स्ट्रीटवर लंडनमध्ये होतं. लायसियम थिएटर. आता मित्रांनो हे दुसरं एक महत्त्वाची जागा ह्या नॉवेलमधली. दिस प्लेस वेअर मेरी अँड 2 ऑफ हर फ्रेंड आर आस्क्ड टू मीट. की 2 मित्र मेरी बरोबर यांना तिघांना भेटण्याचं ते ठिकाण होतं. थेडियसनी ती मीटिंग आयोजित केली होती. थेडियस मीट्स मेरी हिअर अँड इन्फॉर्म हर दॅट हर फादर हॅड लेफ्ट ट्रेझर बिहाइंड. शॉल्टो also reveals the existence of treasure. की शॉल्टोला सुद्धा ते ट्रेझर कुठे ठेवले ते सुद्धा माहीत झालेलं होतं, माहीत केलं होतं त्यांनी. आग्रा. The whole story rotated around the Agra treasure, which is stolen from an Indian prince of Agra, who wanted to make secret treaty with Britishers to keep himself safe from Indian people in 1857's War of Independence. की एका राजाने, आग्राच्या राजाने इंग्रजांशी छोटी युती करून त्यांना तो पैसा कबूल केला होता. तोच पैसा ह्या शॉल्टोनी त्याच्या मित्रांनी चोरला. दॅट इज कॉल्ड आग्रा फोर्ट, आग्रा ट्रेझर. अंदमान आयलंड. जोनाथन स्मॉल वॉज sent to a penal colony at Andaman Island. जोनाथन स्मॉल आणि त्याच्या 3 मित्रांना या अंदमानच्या जेलमध्ये बंद केलं होतं. 20 वर्षाची सजा त्यांना झाली होती. देअर ही मॅनेज टू बेफ्रेंड अ नेटिव्ह नेम्ड टोंगा. टोंगाशी तिथे त्यांनी मैत्री केली होती जोनाथन स्मॉलनी. अँड ही बिकेम हिज लॉयल कंपॅनियन. स्मॉल ब्राइब्ड 2 गार्ड्स. की 2 गार्ड्सला त्यांनी लाच दिली त्या जेलमधून सुटण्यासाठी. ते होते शॉल्टो आणि मॉडसन. टू हेल्प हिम इन हिज एस्केप. की त्या दोघांची मदत घेऊन त्याला पळायचं होतं त्या अंदमान आयलंडमधून, जेलमधून. त्याच्यानंतर एडिनबर्ग. दिस इज द प्लेस व्हेअर मेरी मॉडसन लिव्ड in a boarding established after her mother's death. की मेरी तिथं राहायची तिच्या आई वारायच्या अगोदर. एस्टॅब्लिश्ड आफ्टर तिच्या आई वारल्यानंतर मेरी तिथं पूर्ण तिने तिचं आयुष्य घालवलं होतं. शी लिव्ड देअर ऑलमोस्ट 17 years. की जवळजवळ 17 वर्ष मेरी त्या बोर्डिंग हाऊसमध्ये एडिनबर्गला राहत होती. साइन ऑफ 4. कोण लोक होते 4? तर जोनाथन स्मॉल, मोहम्मद सिंग, अब्दुल खान आणि दोस्त अकबर हे 4 की जे त्या ट्रेझरचे हकदार होते. यांना सजासुद्धा मिळाली होती. मेजर शॉल्टो याला 2 मुलं होते, थेडियस आणि बार्थोलोम्यू. बार्थोलोम्यूचा खून ह्या स्मॉलने केलेला होता. जॉन मॉडसन हा मेरीचा वडील होते आणि फ्रेंड ऑफ शॉल्टोचे मित्रसुद्धा होते. धन्यवाद.